उमेशनगरचा हा आठवडी बाजार आहे ना, असा वाराला भरतो. पण रविवारी कुपा कसा आहे? कुपा 50ला 100ला 200ला कुठला पाहिजे सांगा. बोंबील घेते जरा फ्राय करायला. बोंबील फ्रेश आहेत ना एकदम. अच्छा, ते लाल लाल असतात ना, ते कलर मध्ये टाकलेले असतात. हा, माहिती आहे मला. आणि हे कसे वाटे आहेत बांगड्याचे? 100 रुपयाला एक लावून दे. आणि हे सुरमय 500ची 500ला एक आहे ना. आणि कोळंबीचा वाटा कसा लावलाय? 100 रुपये. 100 रुपयाला. मच्छी थोडी स्वस्त आहे मार्केटला. आणि हे हलवा 500 हलवा 500 450 ला. मावळच मावळ आहे. मळे मासे ते मळे 50-50ला वाटा आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. इकडे चिकू आहे. हाय कर चिकू. सो आम्ही चाललेलो आहे मार्केटला. तर बरेच दिवसानं व्हिडिओ वगैरे काही चॅनलवरती आली नाही, मला टाईमच भेटत नव्हता. आणि तब्येत पण ठीक नव्हती, माझा आवाज जरा जाडजाड झाला आहे कारण एकदम जाम झालं आहे आता. चला जाऊया आमच्याकडे डोंबिवली वेस्टला उमेशनगरमध्ये मोठं मार्केट भरतो. तसं वाराला मार्केट असतो, पण संडेला मोठा मार्केट असतो. सो जाऊया मार्केटमध्ये आणि मच्छी वगैरे बघूया. कोणती मच्छी आले बघूया. जरा मच्छी वगैरे घेऊन यायचं प्लॅनिंग आहे आज. बघूया, चला जाऊया. चला आपण आता उमेशनगरला आलो आहे. हे बघा, डोंबिवलीवरून तुम्ही इथे ना शेअरिंग सोडते आपल्याला. उमेशनगर म्हणून सांगितलं ना, ह्या चौकामध्ये सोडते. इथे 15 रुपये घेते शेअरिंग. हे बघा, इथं पाण्याची टाकी आहे साईडला आणि इथे आपल्याला शेअरिंग सोडते. चिकूने आलेला बॅग पण घेतला आणि कंपॉस. हे बघा, इकडे ह्या रोडला आतमध्ये मार्केट भरते. इथे कांदा आणि लसूण आहे. 100ला 1.5 किलो. पाकळी नाही आहे, कांदे बटाटे आहेत. हे बघा, हा इकडे उमेशनगरला हा रोड गेला पुढे. ह्याच रोडला आपल्याला ना KDMCचं ऑफिस पण लागतो इथून. हे बघा, सरळ आपल्याला पुढे जायचं. हे बघा, इकडे मार्केटमध्ये आलो आहे आपण. इथून मार्केट चालू झाला. ब्लँकेट कशी आहेत? तो त्याचा रेट काय? 650ला एक आहे. किती मोठा असेल तो? 6x7. अच्छा, एक खोलून दाखवता का? सॉफ्ट आहे एकदम. का हो, ओपन करून दाखवा ना. खूप मोठी साईज आहे. ओके. याचा काय रेट बोललात तुम्ही? 650. आणि अजून चादर वगैरे येते ना, चादरी वगैरे. चादरींचा रेट काय आहे? 750ला जोडी आहे, 550ला जोडी आहे, 550ला. ओके, ही 750ला जोडी. ही 750. ओके. आणि ही वाली 550ला जोडी. 550ला जोडी. आणि ही 650ला जोडी. 650ला. 450ला जोडी. त्या साईडला 450. अच्छा, काय कमी वगैरे होणार? ओके. कधी आलात तरी या इथे. स्टार्टिंगला तिकडे मार्केटलाच इथे चालू होते. हे कोळंबी कशी आहे? कसं वाट आहे? केवढा मोठा पापलेट. 600 रुपयाला सगळी आहेत. साईज मस्त आहे, मोठी आहे साईज. 60 रुपये किलो लसूण. मिक्स आहे सगळं. उमेशनगरचा हा आठवडी बाजार आहे ना, असा वाराला भरतो, पण रविवारी मोठ्या प्रमाणात भरतो. जास्त गर्दी असते इकडे भाजी घ्यायला, मच्छी घ्यायला. आठवडी बाजार बोलला ना, ह्या सर्व वस्तू हे बघा, भांडी कुंडी सगळं भेटतं. ज्या रेग्युलर घरी वापरात ज्या वस्तू येतात त्या सर्व मिळतात इकडे. हे बघा, इकडे काय हातोडी बितोडी पाना बिना सगळं आहे. ही कशी आहे? 150 रुपये. इकडे पाळाभाज्या आहेत सगळ्या. कशा आहेत त्या भाज्या? जुड्या कशा आहेत? हां, हे जुडी कशी आहे? हां, 30. ओके. पहिला आपण भाजी मार्केटमध्ये जाऊया. थोड्या भाज्या घ्यायच्यात आपल्याला घरी. इकडे आपल्याला ना ज्या गावठी भाज्या आहेत ना त्या मिळतात इकडे. इकडचे लोकल जे आहेत शेतकरी ते इकडे विकायला घेऊन येतात. इकडे आलू आहे. कसं आहे आलू? कितीला? 30ला 2 आहे. आलू वडीच आहे नाही? ही मोठी होतात ना पानं याच्यापेक्षा? हां, भरपूर मोठी होतात ती. हां. सगळ्या मार्केटला गर्दी बघा. 10-10:30 वाजून गेलेत. जाम गर्दी झाली. बीट मस्त होते. अननस कसे आहेत? 30 रुपयाला.
आता थंडीमध्ये अननस खूप येतात मार्केटला आणि ह्या टायमिंगला खायला पाहिजेत ते. बघा, मोठा बाजार असतो इकडे पण हा बाजार लागला सगळा. इकडे पेरू वगैरे आहेत बाजूला. कसे आहेत पेरू? 10 रुपये छुट्टे दे ना. पेरू कसे आहेत? पेरू दादा 60 का किलो, 60 का किलो. 60 रुपये किलो. तयार आहेत एकदम. पाळाभाजी आहे इकडे. अरे आता 30 घ्या, पाव 30. पाळाभाजीचे कायचे काय रेट झाले तर महाग झाले जाम. जाम आहे गर्दी इकडे. रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी असते इकडे. भाजी मार्केट आहे पूर्ण. 40 रुपये. आणि कसे आहेत टोमॅटो? 50 आणि 30. 50 रुपये किलो, 40 रुपये किलो. ओके, ते 40 रुपये आणि 50 रुपये. इकडे 40 आहेत. हे बघा, बाजार एकदम खचाखच भरलेला असतो आणि बरेचसे लोक इकडे येतात. रविवारचा बाजार आहे म्हणून बरेचसे लोक असतात इकडे. इकडे बटर आहेत. बटर बघूया कसे आहेत. मस्का बटर कोणता आहे? हा आला आहे. कसा आहे तो? 20 रुपये पाव. 30 रुपये पाव आहे. ओके, कसे फोल्ड केलेले आहेत. नॉर्मल नाही आहे असा, याच्यासारखे असे बटर. ओके, आणि हे टोस्ट कसे आहे? हे पण थोडं सकाळी चहा बरोबर खायला टोस्ट बटर घेऊया. टोस्ट घेतो आणि बटर मस्का बटर मस्त येते. 30 रुपये पाव किलो. पाव किलो 2 घेऊया. बाकीचं बाजार इकडे बघताय सगळं मार्केट. हा रविवारचा भरतो म्हणून एवढी गर्दी आहे, जाम गर्दी आहे. आता नंतर पुढे जाऊया, तिकडे मच्छी मार्केट भरतो. इकडे जरा टोमॅटो वगैरे घ्यायचे होते म्हणून आतमध्ये आलो. आता जाऊया तिकडे, थोडे मच्छी वगैरे बघूया काय भेटते ती. तिकडे पण जाम गर्दी असते. आणि मार्केटमध्ये आहे ना, हा आता त्यांचा धंद्याचा टाईम असतो. त्यावेळेस आहे ना सगळेजण असे रेट वगैरे सांगत नाही. पण ठीक आहे, आपण बघूया आता मच्छी वगैरे किती बघायला भेटते आपल्याला. हां, येऊ पावसाला. तर वांगी बघा काय भारी आहेत. वांगी कशी आहेत मावशी? 25 रुपये. हे पावटे आहेत ना? हे पावटे कसे? 30 रुपये पाव. आता पोपटी लावायला आहे ना, तुरीच्या शेंगा आहेत तिकडे. पावटे आहेत. आता बाजारात आले तिकडे. इकडून पुढे आहे ना मच्छी मार्केट चालू होतो. आता टोल कशी आहे? 300 रुपये. आणि करली कशी आहे? 200-150 ला घ्या. काय कोळंबी 100. कोळंबी बरी आहे. कोळंबीचा वाटा. सौंदर्य 200 रुपये सौंदर्य. कुपा कसा आहे? कुपा 50 ला, 100 ला, 200 ला. कुठला पाहिजे सांगा. 50, 100, 200. मोठा कुपा आहे, सफेद कुपा आहे. आणि कोळंबी कशी लावले? 100 ला. हा कोणता आहे? दांडोशी ना? दांडूचे कशी ते? 50 ला आहे, 100 ला आहे. ओके. टोलकी नाही तो. अगं पोपट मासा. पोपट मासा. हा, कसा आहे तो पोपट मासा? आणि बोंबील कसे लावले? बोंबील 100वाला, 200वाला, 100, 200. त्याला पोपट मासाच कापलाय तो. 800 किलोवरती विकतात ते. इकडे पण आहेत सर्व बांगडे आहेत. बरेच मच्छी आले. बरे आहेत. 2, 3 कुठला वाटा पाहिजे बोल. कापून देणार? या एक वाटा. बोंबील घेते जरा फ्राय करायला. तवा फ्राय बोंबील मस्त लागतं एकदम. बोंबील फ्रेश आहेत ना एकदम. अच्छा, ते लाल लाल असतात ना, ते कलर मध्ये टाकलेले असतात. हा, माहिती आहे मला. मी बघितले तिकडे मार्केटला. हा. आणि हे कसे वाटे आहेत बांगड्याचे? 100 रुपयाला 4. 100 आहेत. आणि हे सुरमय 500ला एक आहे ना? आणि कोळंबीचा वाटा कसा लावलाय? 100 रुपये. 100 रुपयाला. बरी आहे कोळंबी. मच्छी थोडी स्वस्त आहे मार्केटला. अच्छा, हे चालू आहे म्हणून की काय? हा, त्यामुळे बांधलेली वगैरे आहे. ही सुरमई कशी विकताय मोठीवाली? 1300. किती असेल ते? 1-1.5 किलो असेल. 2 किलोची आहे. इकडे मुशी पण आहे. ते टोल आहे मोठी एकदम. कशी आहे टोल?
400 ची 350 दिला 350. दिली समोर ते साईज मोठी आहे एकदम. 2-2.5 किलोच्या पुढची आहे. हा वजन असतं त्या. अंडी पण असतील त्यामध्ये अंडी ते नाही माहिती भरलेले एकदम. कुठली मच्छी बरीच आहे. नावच मावलं आहे. बोंबिलचा कसा वाटा लावलाय काका? 200 ला सर्व आपण 200 ला खाली सगळे? बांगडे आणि हे रावाचं. हे 100 हे पापलेट कशी आहे? 800 ला जोडी 900 ची 900. हे 750 ला दिली घेतलं. आणि हे हलवा? 500 ला हलवा 500 450 ला. हा कोणता मासा आहे? हा वाला? पाला आहे पाला भिंगी भिंगी भिंगी. तो कसा आहे? 250 ला जोडी आहे 200 ला घ्यायची. मोठी साईज आहे. राजा राणी. आणि हा केवढं तोंड आहे बघ. अशी कोळंबी कशी आहे? कोळंबी 200 रुपये. कोळंबी मोठ्या साईज मध्ये आहे. कोळंबी कशी आहे मावशी? कोळंबी 200 रुपये. पापलेटचं कसं वाटा? 250 ला 250 रुपये. 200 ला देणार की? हे सुरमईचे पीस आहेत ना? कसे आहे? 300 रुपयाला 3. एवढे टोल किती मोठे मोठे आहेत. टोल कशी आहे? 300 ची 250 ला. छोटा खेकडा द्या जा उचल ती टोल. हा कोणता मासा आहे मोठा? मोर मासा. मोठी साईज आहे. मळे मासे ते मळे मासे आहे बघा. कसा वाटा लावलाय? 50 ला वाटा आहे. 100 रुपयाला. मस्त वाटे मस्त लावलेले आहेत एकदम. जिवंत आहे नाही जिवंत नाही ते मेलेली आहेत. ये 100 कोणती आहे ही मच्छी? ये खरबी आहे खरबी? खरबी आहे आणि हे मळे मासे. खरबी आणि मळे 2 प्रकारचे गोड्या पाण्याचे मच्छी. मस्त. ह्या मार्केटला आलं की ह्या सर्व गोष्टी मिळतात इकडे. इकडे पण आहे अजून. हा नाही जिताड आहे ना? हा कसा आहे तो? चांगला 500 द्यायला 400. 400 रुपयाला आहे. खायला एकदम चवदार हा मासा. जिवंत आहेत ते कोळंबी. खाडीची कोळंबी आहे. खाडीची जिवंत कोळंबी. मळे मासे बघा थोडी मोठी साईज आहे. हा कोणता मासा आहे? खरबी. आणि इकडे खेकडी आहे. खेकडी कशी? 1200 ला. 7 आहेत मोठ्या साईज मध्ये. आणि या छोट्या वड्या 600 आहेत, हे 500 आहेत, हे 300, हे 200. ओके. काट के देव ना ऐसा ही देव बाबी, काट के देव का ऐसा ही देव. आणि मोठे मोठे कोळंबी आहे. कोळंबीची साईज बघा कसली आहे. हे पकड. अच्छा, इकडे हरभरा. कसं आहे मावशी हे? 60 रुपये पाव. आणि हे तुरी पण आल्या मस्त. कशी आहे तूर? 30 रुपये पाव किलो. पावटे आता पोपटी लावायला जास्त शोधतात पावटे. कैऱ्या पण आल्या. कुठून आल्या ते घेऊन तुम्ही? कल्याणला राहता तुम्ही? हां अच्छा. मार्केटला कैऱ्या पण आल्या इथे. कशा विकताय त्या कैऱ्या? 40 ला पाव आहेत. अच्छा. ही पापडी पापडी मोठी आबाईची साईज. शिंग आबाईची शिंग आबाईची शिंग. कसा वाटा तो? 20 ला वाटा 20 30 ला 2 रुपये दे वाटा. 30 ला 2 दे. ओके. पाय भात आपण एक छोटी टोल घेतली इथे. हे बघा इथे टोल बऱ्याच आहेत. एवढे गोड्या पाण्याचे मासे आहेत. कटला, रूहू, मोठे मोठे मासे आहेत एकदम. हा उमेश नगरचा मार्केट आहे ना 2 वेळा भरतो. म्हणजे 2 टाईम भरतो दिवसातून. आता दुपारपर्यंत असेल आणि त्यानंतर मग संध्याकाळी भरतो अजून म्हणजे 4-5 नंतर. 2 टाईमला मच्छी वगैरे मिळते इकडे.
जरा मच्छी ह्या साईडला असते, मच्छीला जरा गर्दी कमी आहे मच्छी घ्यायला, एवढी गर्दी नाही जशी असते. आता उपवास चालू आहेत त्यामुळे. अच्छा, भिडाची कढई कशी आहे ही भिडाची कढई ना हां 750 रुपये. 750. आणि हे तवे वगैरे तवा हे 350. हे चांगला प्युअर गावडी बोला ओके. 400 इकडे आप्पे बनवण्याचं हंड पण आहे. हे कसं आहे, कितीला आहे? 500. 500 रुपयाला. ओके. या साईडला पण आहेत, हँडलवाले पण आहेत, पॅन टाईप त्या पण आहेत कढई. आणि त्यावाल्या कढई पुढच्या म्हणजे ना हां. रिजल्ट एक नंबर येतो, अच्छा खराब होत नाही. ओके. हे बघा विळी पण आहे इकडे. ही विळी आहे, विळी कशी आहे? ही प्लायची आहे, हां. ही लाकडी पाटाची आहे. कशी ही आहे जरा ती? ही 250 रुपये येणार आणि ती 450 आहे. ओके बारीक आहे. चालेल. तुम्ही दर संडेला असता इथे? दर संडे दर बुधवारी. संडे. अच्छा. हे 3 अच्छा, आठवड्यातून 3 वेळा भरतो हा बाजार. हा उदयनगरचा बाजार म्हणजे हां. पहिल्यापासून फेमस. भरपूर जुना बाजार आहे आणि मोठा. 20 वर्ष झाली तर आम्हाला. आणि रविवारची गर्दी भरपूर असते. हा रविवारची आणि बुधवार, शुक्रवारी पण असते पण हां थोडीफार. बरोबर. रविवारची कधी सगळ्यांना सुट्टी असते ना, हां, त्यामुळे सगळेच जण येतात इकडे. हो, हो. चला थँक्यू. कधी आलात तर या इथे, काकांकडे इकडे पॅन वगैरे सगळं आहे तिकडे. चला थँक्यू. आर्टिफिशियल आहेत ना, वेणी वगैरे आहे. कशा विकतायत त्या? 50 रुपयाला. ओके. हे बघा हे 10 रुपयाला आहेत ना. ओके. आणि ही वाली हे पण 20 रुपयाला आहे. आर्टिफिशियल आहे असं वाटत नाही आर्टिफिशियल आहे, पण मस्त आहे तिथे. तुम्ही दर दिवशी बसता इथे दर वाराला? ओके. आठवड्यातून 3 वेळा. कधी आलात तर या इथे, उमेशनगरच्या मार्केट आला तुम्हाला हे सर्व मिळेल इकडे. चला थँक्यू. स्ट्रॉबेरी पण आहे. स्ट्रॉबेरी कशी आहे? स्ट्रॉबेरी 60 रुपये. 60 रुपयाला. आणि हे पॅकेट कसं आहे ह्याचं? हे 60ला आहे, 50ला हे 50ला. इकडं बघा ह्या गावठी भाज्या असतात सगळ्या इकडे, आलू वगैरे, कडधान्य. हे जमिनीतले करिंदे आहेत ना. हां, जमिनीमध्ये हे असे मोठे होतात. मस्त. या मार्केटमध्ये सगळं मिळतं इकडे आपल्याला. आपल्या गावठी भाज्या वगैरे सगळ्या आहेत. गावठी भाज्या हे बघा इकडे ह्या लाईनीत असं सगळं बसलेले असतात इकडून. आणि तिकडे आपलं मच्छी मार्केट. असा रविवारचा बाजार भरतो. रविवारी 2 टाईम असतो ना, रविवारी संध्याकाळी पण असतो ना. अच्छा. वारातून असतो 3 वेळा, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. हां. आणि दिवसातून 2 वेळा भरतो. तर आता गर्दी कमी झाली. बराच टाईम आम्ही होतो, फिरलो जरा, आम्हाला सामान वगैरे घ्यायचं होतं, घेतलेलं. आणि आता जावं घरी. बाजारात लिंबू वगैरे मोठे मोठे आहेत. कसं वाटा? 20 रुपये. लसूण जरा मस्त साफ करून ठेवलेले आहे इकडे. हे बघा. आता मी घेतली मग अशी 60 रुपये किलोने मिळाले तिकडे, जरा बरी पडली. बाकी रेट जास्त आहे लसूणचा. सगळं कडधान्य, डाळी वगैरे 100 रुपये किलो. या नुसती पिडला मला आणली पण इकडे. हां काय पिडला नुसती. त्याला लेदर लाईट घ्यायची होती, तिकडे होते 250 रुपयाला. इकडे दुकानात आहे 60 रुपयाला. त्याला मार्केटला आणला ना असा फोडणी देतो, फोडणी. सगळं घेऊन झालं आहे. आता निघूया, जर दुपारची वेळ झाली. इथून आता रिक्षानेच जाऊया. तर आम्ही चालत आलो होतो. इथून रिक्षावाला डायरेक्ट 40 रुपये घेतो आमच्या इथे जायपर्यंत. म्हणून एक टाईम आम्ही चालत येतो. आता पिशव्या आहेत ना हातामध्ये, तर आपण आता रिक्षाने जाऊया घरी. आवडली काय? हां जरा कमी करा, कमी करा की नाही? किती? 60 50 करू काय? कशात चप्पल? 100 रुपये. कोणत्याही? ही 100 आहे, 50 आहे, 2. ओके. आणि ह्या सँडल वगैरे? सँडल 200 रुपये. 200 रुपये सँडल आहेत. आणि ही वाली लाईन? हे पण 100 ना. सगळे नारळ आहेत. 50 45 35 32 28 25 30 20 28 25. ओके. 20 रुपयाला पण आहे. छोटी साईज आहे एकदम. चला इथे आपण अननस घेतलाय मस्त. आता ह्या थंडीच्या वेळेस अननस मार्केटमध्ये बरेच येतात आणि ह्या टायमिंगला मेन खाल्ले पाहिजेत. मस्त 70 रुपयाला आहे. मी मस्त शोधून काढला त्यातला मोठा. बघा बरेच असे आहेत. तयार एकदम अननस. तर चला मस्त आम्ही आठवडी बाजार फिरलेलं, उमेशनगरचा आठवडी बाजार. तुम्ही डोंबिवली स्टेशनवरून आलात ना, 15 रुपये शेअरिंग आहे. त्या टाकीजवळ उतरायचं
आणि मग इथे यायचं. इकडे मोठा बाजार भरतो, आठवड्यातून 3 वेळा असतो, बुधवार, शुक्रवार आणि रविवार, आणि दिवसातून 2 वेळा भरतो. संध्याकाळची एवढी गर्दी नसते, पण रविवारची सकाळची बरीच अशी गर्दी बघायला मिळते. तर चला आम्ही जरा मच्छी वगैरे घेतली आणि आम्ही निघतो इथून आता. सो आजचा हा आठवडी बाजाराचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असेल कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि बरेच दिवस आता व्हिडिओ वगैरे बनवायला मिळत नाही, कारण जरा टाईम पण भेटत नाही. कामावरती आहे, जरा बिझी आहे जरा शेड्यूल. जाऊया जरा आता मस्त घरी जाऊन जरा बनवू काहीतरी, मच्छी बनवू. चला बाय बाय.